नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबईतल्या या नेव्हिले डिसोजा ग्राउंडवर तिरंगा आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे मैदानात उतरत आहेत. याचं कारण म्हणजे मुंबईतली मैदानं वाचली पाहिजे, मुंबईतली उद्यानं वाचली पाहिजेत, मुंबईतल्या मोकळ्या जागा वाचल्या पाहिजेत. कारण याच जागा म्हणजे मुंबईकरांचा श्वास आहे आणि त्यामुळे आज या तिरंगा आंदोलनामध्ये अनेक मुंबईकर उत्स्फूर्तपणे येत आहेत. आपल्या मागे कॅमेरा टीम सुद्धा दिसतीये, अनेक चॅनल्सचे सगळे कॅमेरे जिथे लागलेत. पण त्याचबरोबर उत्साही मुंबईकर, ज्या मुंबईकराला असं वाटतंय की आपल्या मोकळ्या जागा ज्या आहेत त्या वाचल्या पाहिजेत, तर तो उत्साही मुंबईकर इथे आलेला आहे. त्यांनी हातामध्ये सेव्ह आवर ग्राउंड, लेट अस प्ले फुटबॉल आणि इथं आवर गोल आणि मग काय त्यांनी फायटिंग फॉर मुंबई अशा पद्धतीने सगळे बॅनर्स त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत. तुम्ही कुठून आलात? मी कांदिवली. कांदिवली. हो, मुंबईकर. मुंबईकर. मधुर राऊत. मधुर राऊत. येस. मी कांदिवलीवरून नाही, आता आलाय. ते कळलं मला. कांदिवलीवरूनच तू आलेला आहेस, बरोबर? श्लोक दुसरीकडनं कुठनंही नाही ना? नाही. नाव श्लोक राऊत. श्लोक राऊत. हिनल राऊत. का आलात तुम्ही आणि इतके बॅनर हातामध्ये घेऊन इतक्या उत्स्फूर्ततेने तुम्ही आलात? का आलात? आम्हाला हे ग्राउंड वाचवायचं आहे आणि हे नाही, मुंबईमध्ये अजूनही असे ग्राउंड असतील ते पण आम्हाला वाचवायचे आहेत. बस आम्हाला खेळ इम्पॉर्टंट आहे, कन्व्हेन्शन सेंटर नको. कन्व्हेन्शन सेंटर नको. आज खरं तर रविवार आहे, छान फॅमिली बरोबर सगळ्यांनी एकत्र वेळ घालवला असता, एक संध्याकाळ घालवली असती. पण ती या आंदोलनामध्ये तुम्ही का घालवता? बिकॉज यंग जनरेशनला ग्राउंड इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला इकडे आंदोलनात यायला पाहिजे होतं, म्हणून आम्ही वेळ काढून इकडे आलो. तू का आलास? मी इकडे आला कारण का आम्हाला आमचं मैदान वाचवायचंय आणि लोकांना अजून फुटबॉलमध्ये पण पुढे आणायचंय. बर. खेळ. तू स्वतः खेळतोस फुटबॉल वगैरे काही? मी क्रिकेट खेळतो, फुटबॉल एवढं नाही खेळत. ही मैदानं वाचलीच पाहिजे कारण का फुटबॉलमध्ये इंडियाचं एवढं थोडं कमी आहे. तर इंडियाला फुटबॉलमध्ये पण पुढे जायला पाहिजे, म्हणून ही मैदानं वाचली पाहिजे. आज आदित्य ठाकरे या निमित्ताने मैदानामध्ये उतरत आहेत आणि तिरंगा आंदोलन होत आहे. आदित्य ठाकरेंच्या या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? ते जे काही करतायत या आंदोलनामध्ये सपोर्ट करतायत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत आणि फुल सपोर्टमध्ये आहेत. आम्ही हे असं स्टेप घ्यायलाच पाहिजे, आजच्या पुढच्या पिढीसाठी हे स्टेप घ्यायलाच पाहिजे, म्हणून आम्ही इकडे आलोय. पुढच्या पिढीसाठी ही स्टेप घेतली पाहिजे आणि ही गरजेचीच आहे. पण आता भाजप असा आरोप करताय, म्हणजे सत्ताधारी पक्ष असा आरोप करतोय किंवा ज्यांची आता मुंबई महापालिकेवर सत्ता आहे ते असे आरोप करतायत की जेव्हा शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता होती तेव्हा अनेक मैदानं त्यांनी अशाच पद्धतीने विकासकांना दिली ना, मग आम्ही चांगलं करतोय तर मग आदित्य ठाकरेंना एवढं मैदानात उतरण्याचं कारण काय? बघा, जे आधी केलं, आधी काय नाही केलं ते आम्हाला घ्यायचं नाही. आम्ही आता आजची पिढी आणि पुढची पिढी, वी वॉन्ट टू बी अ बेटर फ्युचर अँड प्रेझेंट. तर काल काय झालं ते आम्हाला नाही माहिती, उद्या काय होणार आणि आज काय होणार आणि आज काय करू शकतो त्याच्यावर आम्ही निर्भर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे प्रोटेस्ट करतोय. आज काय होणार आहे यांनी फार महत्वाचा मुद्दा मांडला की काल काय झालंय आम्हाला नका सांगू, आज काय होणार आहे आणि उद्या आमच्या पुढच्या पिढीला काय मिळणार आहे हे आम्हाला पाहिजे. माझं म्हणणं तेच आहे की पुढच्या पिढीला काय मिळणार हे तर आपल्याला बघायचंच आहे, पण त्याचबरोबर हे जे आरोप प्रत्यारोपांचे सगळे खेळ सुरू आहेत याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी ते सगळं नाही बघत. माझं पण हेच आहे की आता जे करंट आहे आपल्याला ग्राउंड वाचवायचे, बिकॉज यंग जनरेशनला पुढे खूप खेळायला पाहिजे. आणि इकडे सगळीकडे आपण सेंटर बांधलं तर ग्राउंड नाही राहणार, तर मुलं कुठे खेळणार ते पण एक प्रश्न आहे. तर म्हणून हे सगळं गोष्टीसाठी आम्ही इकडे प्रोटेस्टला आलो आहे. आता तुम्ही मुंबईमध्ये राहतात, तुम्ही मुंबईमध्ये फिरता, आज मैदानं किती कमी उरली आहेत मुंबईमध्ये हेही तुम्ही बघताय. सत्ता परिवर्तन सुद्धा महापालिकेमध्ये झालेलं आहे, म्हणजे आधी शिवसेनेची सत्ता होती, आता ती भाजपची सत्ता झाली आहे. सत्ता आली म्हणून काही फरक पडलाय मुंबईकरांच्या जीवनात असं काही वाटतंय का? फरक तर बघा, ते ओव्हरऑल बघायला गेलो तर फरक तर पडणारच, ओव्हरऑल गोष्टीला फरक पडतच. पण करंटली आपला मुद्दा आहे ग्राउंड वाचवायचं, तर त्याच्यावरती माझं आहे की जे करतात आदित्य ठाकरे ते इम्पॉर्टंट अँड वी शुड प्रोटेस्ट इट. मैदान वाचणं म्हणजे त्यांनी एक उत्तर बरोबर दिलं की बाकी कामं होत राहतील किंवा ते सरकारचं कामच आहे, त्या त्यांनी केलंच पाहिजे. पण ही मैदानं तुम्ही घशात घालताय, इथं विकासकांना आणताय, इथं कन्व्हेन्शन सेंटर, काही तर ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की रेस्टॉरंट सुद्धा मैदानांवर उभी राहिलेली आहेत. तर या आंदोलनामध्ये सहभागी होताना तुमचा एक मुंबईकर म्हणून
काय म्हणणं असेल? माझं एवढंच म्हणणं आहे की डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ते ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे, पण नॉट ऑन द स्टेक ऑफ द न्यू जनरेशन अँड ऑन द स्टेक ऑफ ग्राउंड्स. तुम्ही डेव्हलपमेंट करा, प्रॉपर प्लॅनिंग थ्रू करा, ज्याच्यानी जे लोक इकडे 10-15 वर्षापासून खेळतायत त्यांना त्यांचं मन दुःख करू नका. बस. डावीकडनं जर सगळे तुम्ही बघितलं तर तुम्हाला असा फील येईल की फिफाची फुटबॉलची काही टीम इथे अवतरली आहे की काय असं तुम्हाला वाटेल, पण ही काही फिफाची टीम नाही आहे. तर हे सगळे मुंबईकर आहेत आणि मुंबईमधली मैदानं जी आहेत, जी मैदानं लाटली जात आहेत, ज्या मैदानांवर विकासकांना आणून नाही ते उद्योग, कन्व्हेन्शन सेंटर सारखे उद्योग इथे उभारले जात आहेत आणि त्याचा विरोध करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत. त्यामुळे ही सगळी जी चिमुकली आहेत, आपण आता काही लोकांशीही बोललो, पण ही सगळी मंडळी जी काही आलेली आहेत ती हे मैदान वाचावं, नॅव्हिले डिसूजा ग्राउंड. बरोबर, ठीक है, लेकिन हिंदी भाषिक असले तरी मैदान वाचवण्यासाठी ते क्यों आए हो इधर? नेविल डिसूजा ग्राउंड को सेव करने, क्योंकि ये हमारा फ्यूचर है. अच्छा, यहाँ आप खेलने के लिए आते हो? कब आते हो? आते प्रैक्टिस के लिए या फिर मैचेस रहते तो अच्छा, देखने के लिए आते हो या प्रैक्टिस करने के लिए आते प्रैक्टिस करने. हो? कौन सा खेल खेलते हो? फुटबॉल. फुटबॉल खेलते हो आप? मैं भी सेम फुटबॉल. फुटबॉल. इसलिए ये मैदान जो बचना चाहिए ऐसे आपको लगता है? तुम्हाला काय वाटतंय? मराठी आहे? सगळे हिंदीतच बोलणार? इंग्लिश? अरे बापरे, इंग्लिश हिंदी मराठी हे जास्त कॉम्बिनेशन चांगलं वाटतंय, त्यामुळे आपण मराठीमध्ये बोलूयात. का आली आहेस तू इथे? इथं आम्ही लोक आले का आम्ही फुटबॉल खेळतो, आम्हाला माहिती आहे ग्राउंडचं महत्व किती आहे. मुंबईमध्ये ये एक मेन ग्राउंड है जिसमें बच्चे लोग का बहुत से बड़े बड़े मैचेस भी हुए, हम लोग भी यहाँ पर खेले. अगर यही टूटेगा तो हम लोग क्या करें? सिर्फ इधर ही प्रैक्टिस नहीं करना है, आगे भी हम लोग को खेलना है हम सबको. इसके लिए हम लोग सब टीम यहाँ पर आए. ठीक है ना, वो तो कन्वेंशन सेंटर भी बना रहे हैं इधर. पैशन क्या स्पोर्ट, पहले से इंडिया में स्पोर्ट्स का बहुत कम रहता है. अगर तुम स्पोर्ट जो मेन सोर्स है वही बंद करोगे तो फायदा क्या उस चीज का? हम लोग का मेन स्पोर्ट पहले स्पोर्ट्स को कम मिल रहा है. और अगर तुम भी खुद से जो गवर्नमेंट जो भी बड़े लोग जो फुटबॉल का ग्राउंड तोड़ रहे हैं, और बहुत सी जगह है पर ग्राउंड ही क्यों तोड़ना है? और ये ग्राउंड ऐसा भी नहीं कि इधर कुछ प्रोटेक्टेड ग्राउंड है, इधर प्रोटेक्ट सेफ फील होता है हम लोग को. बच्चे इधर खेलते तुम वही जगह तोड़ रहे हो. आपको किसी ने बुलाया है इसलिए आप आए हो, कि आप खुद यहाँ खेलते हो इसलिए आए हो? खेलते हैं इसीलिए आए. किसी को बुलाया नहीं? बुला के ही खिला दे, मतलब बोलते प्रैक्टिस आओ तो हम लोग आते खेलने अच्छा, के नहीं लिए. प्रोटेस्ट के लिए जानबूझकर किसी ने बुलाया है का आपको नहीं, कि प्रोटेस्ट के लिए आ जाओ, ये ग्राउंड बचाने के लिए आ जाओ, ऐसे किसी ने बुलाया है? ऐसे नहीं, किसी ने नहीं बोला है. नहीं हम बोला लोग खुद से आते प्रैक्टिस के लिए. आप भी हो इनके साथ हो या लेकिन प्रोटेस्ट के लिए आए हो? क्या लगता है आपको? See, like this is our home ground, so they should not technically remove it, because since when I started playing football, this was the first ground I've ever stepped my foot on. So it's like a lot of people are like that. A lot of children, they are from here. Their home ground, the first step in football was this ground. So if they really going to remove this ground, it's going to be a big heartbreak for the whole Mumbai district, and it's also going to be heartbreak for a lot of footballers over here, because Mumbai is like the grassroots of football in Maharashtra. That's what I think. आदित्य ठाकरे जी यहाँ प्रोटेस्ट कर रहे हैं, यहाँ तिरंगा आंदोलन कर रहे हैं, लेकिन भाजपा सरकार जो है वो कह रही है कि शिवसेना के काल में भी उन्होंने ऐसे ही ग्राउंड सब दिए थे, तो फिर आज यहाँ कन्वेंशन सेंटर बन रहा है, तो आदित्य ठाकरे जी को इतना प्रॉब्लम क्यों हो रहा है? See, I understand what point it's going on, but they should, if they're really raising that question, you see, मुंबई जो डिस्ट्रिक्ट है, इट इज स्पोर्ट्स ज्यादा खेलता है मुंबई डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. फुटबॉल इज वन ऑफ द मेन स्पोर्ट्स इन मुंबई, बिकॉज अ लॉट ऑफ चिल्ड्रन लुक अप टू फुटबॉलर्स फ्रॉम पोर्चुगल, फ्रॉम अ लॉट ऑफ कंट्रीज, बट देयर इज नो वन फ्रॉम आवर कंट्री हु इज like Sunil Chhetri. If you see BMC, they were trying to bring Messi in for so many millions rupees, so much. They have not put anything for Indian Football Association, and when Aditya ठाकरे is trying to do something for us, why we should be helping him, right? So that's why we have come up for the stand that we are going to try do something for this. इसके साथ साथ आपको ये भी लगता है कि आज आप लोग फुटबॉल खेल रहे हैं, तो आप तो पहले इधर खेलती थी, अब ये बच्चे भी खेल रहे हैं इधर. फुटबॉल के लिए अपने यहाँ मुंबई में से इतना ज्यादा फुटबॉल गेम के लिए सपोर्ट नहीं होता है, तो उसके बारे में आपको क्या? See, again, support क्यों नहीं मिलता? क्योंकि ग्राउंड्स अवेलेबल नहीं हम लोग को. It's not, we cannot only blame the parents or the teachers or coaches or anything. It's just how India is. There is no proper
facilities for any, except for cricket, there's no facilities for any other sports. That's what I think. You know, they should really give facilities for football, badminton bhi hai, but come on yaar, football. आपण सगळ्यांच्या म्हणजे छोट्या छोट्या मुलांपासून जे या ग्राउंडमध्ये येऊन फुटबॉलचा आनंद लुटतायत, आज या मुलींनी तर आपल्याला जी प्रतिक्रिया दिली की मी लहान असताना माझा पहिला फुटबॉलचा गेम मी या ग्राउंड पासून सुरू केला आहे, आणि त्यांचंही म्हणणं आहे मी तुम्हाला शोधत होतो, बरं झालं तुम्ही आलात. काय एकूण मैदान वाचवा, आणि आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत मैदान वाचवण्यासाठी. कसा बघताय या आंदोलनाकडे, तिरंगा? देखो सर, द मेन रीजन हम इसीलिए आए हैं क्योंकि हमको मुंबई का ग्रास रूट्स बचाना है. एंड मैं मुंबई फुटबॉल का बहुत लंबे समय से फैन हूँ, मुंबई सिटी एफसी का भी फैन हूँ. और अगर हमारी ग्रास रूट्स खत्म हो जाएगा सर, हमारा इकोसिस्टम ही कोलैप्स हो जाएगा. इट्स लाइक कि अगर बिल्डिंग का अगर फाउंडेशन तोड़ दोगे तो बिल्डिंग खत्म हो जाएगा, एंड वी डोंट वांट दिस टू बी हैपन सर. तो इसलिए आपको लगता है कि मुंबई में अब जितनी भी कम जगह शिल्लक है, ज्यादा नहीं बची है, अब मैदान जो है, उद्यान जो है वो वैसे ही बहुत कम है. आपको ऐसा लगता है कि ये मुंबईकर के लिए ये एक ऑक्सीजन है और ये मैदान सेव होनी चाहिए? देखो सर, अगर आपने पास डेटा भी पढ़े हो तो ना के बराबर डिस्ट्रिक्ट्स में ही फुटबॉल के ग्रास रूट से प्लेयर निकलते हैं, एंड मुंबई इज वन ऑफ देम. अगर आप एक पिलर को निकाल दोगे तो वो डैमेज हो जाएगा सर. और इन बच्चों को प्लेटफॉर्म नहीं रहेगा. ये बोलते ना कि प्लेटफॉर्म है, व्हाट इज ग्रास रूट बेसिकली, अ प्लेटफॉर्म वेयर किड्स परफॉर्म एंड गो टू द नेक्स्ट लेवल. और ऐसा नहीं है, बहुत बड़े बड़े फुटबॉलर यहाँ से निकले. तुम्हारा रेनियर फर्नांडिस, तुम्हारा स्टीवन डियास, लॉट ऑफ प्लेयर्स कम फ्रॉम दिस ग्रास रूट्स. अगर यही अपॉर्चुनिटी आप तोड़ दोगे और बड़े बड़े आईएसएल और नेशनल टीम के लिए खेले सर, और अगर हम यही निकाल देंगे, इट्स ऑल ओवर सर. लेकिन ये आंदोलन का इतना ही, यानी कि मेरा ये कहना है कि ये आंदोलन आज तो हो जाएगा, लेकिन फिर उसके बाद खत्म, किया प्रोटेस्ट करते रहेंगे ये मैदान सेव करने के लिए? देखो सर, इकोसिस्टम बचना चाहिए. हमारा मेन मकसद है सेव महाराष्ट्र एंड इंडियन फुटबॉल एंड मुंबई ग्रास रूट्स इकोसिस्टम. ये अगर बच गया तो समझ लो हमारा मकसद फुलफिल हो गया कि वी हैव सेव द फुटबॉल इकोसिस्टम. बस इसीलिए हम प्रोटेस्ट कर रहे हैं, क्योंकि हमको इकोसिस्टम को बचाना है सर. आपण बघतोय की एकूणच या सगळ्या इकोसिस्टीमला वाचवलं पाहिजे, ही मैदानं वाचवली पाहिजेत, फुटबॉल सारखे गेम इथं येऊन मुलं खेळतायत त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, आणि प्राधान्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे हे खेळलं जात आहे ती मैदानं वाचली पाहिजेत. इथे कन्व्हेन्शन सेंटर नको आहे, आम्हाला मोकळी मैदानं पाहिजेत, हेच मुंबईकरांचं म्हणणं आहे. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.